हा बोला ना. विशाल दादा बोलतोय. हा मीच बोलतोय ना. कोण बोलतोय दादा? दादा एक मदत हवी होती, मी नाशिकवरून बोलतोय. हा हा बोला बोला, काय विषय? दादा मी एक ठिकाणी काम करत होतो 1 वर्षापासून. बर. तर मला तिथं सोडायचं होतं. मग मी मालकाला 10 दिवसाआधी सांगितलं की मला काम सोडायचंय. हम्म. हॅलो. हा बोला. तर ते बोलले की 1 महिना थांबावं लागेल, त्याच्याशिवाय तुला पेमेंट नाही मिळणार. म्हणजे मी तिकडं बॅचलर असतो नाशिकमध्ये, हम्म. एक गरीब घरातून आहे. तर मग मी त्यांना बोललो मी 1 महिना थांबतो. मी दुसऱ्या दिवशी गेलो पण होतो. तर त्यांनी मला कामाला येऊ नाही दिलं आणि 1 महिन्याची सॅलरी पण देत नाही आता. बर. आणि नाशिक मध्ये कुठे? हम्म, नाशिक मध्ये कुठे काम केलंय? कॉलेज रोडला सलून मध्ये काम करतोय दादा मी. सलून. हा. बर. आणि आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. मी त्यांना तिथे गेलो सकाळी, मला ते बोलले की येऊ नको असं तसं, मी देतो पेमेंट. घरी गेल्यावर पेमेंट नाही. आणि इथं नंतर घ्यायला गेलं तर म्हणता नाही देत, तुला काय करायचं करून घे. आणि इथं माझी ओळख नाही त्यांचं. इथं मी एकटाच राहतो, बॅचलर. बर. सलून मालक कोण आहे? विशाल जाधव म्हणून आहे. विशाल जाधव. प्रॉपर कुठले आहेत ते? ते नाशिकचेच आहेत वाटतं. नाशिकचेच आहेत का? विशाल जाधव ना? हम्म. विशाल जाधव. आणि तुमचं? निशांत आयरे नाव आहे दादा माझं. निशांत अहिरे. हा. तुम्ही प्रॉपर कुठले? मी सटाणा तालुक्यातील नामपूर जवळ अंबासन गाव आहे. हा तिथले का? नाशिक मध्ये जॉब करताय? हा. बरं, किती पेमेंट आहे? तिथं माझं आता 16-17 हजार रुपये अटकलेत. 16-17 का? हा. कुठल्या महिन्याचं? हम्म. कुठल्या महिन्यामध्ये काम केलेलं? आवाज नाही येत, 1 मिनिट. कुठल्या महिन्यामध्ये पेमेंट दिलं नाही असं मार्च बोलतोय? मार्चचं नाही दिलेलं दादा. मार्च महिना का? हा. बरं, सांगा नंबर मला ते निशांत जाधवचं, हे आपले विशाल जाधवचं. 1 मिनिट दादा सांगतो. काय विचारलं का तुम्ही? काय कारण काय वगैरे काय सांगितलं नाही का त्याने? हा, ते बोलता की तू सांगून नाही सोडलं. मी त्यांना सांगून सोडलं होतं. प्लस माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. मी शॉपमध्ये गेलो पण होतो. रात्री त्यांना विचारलं की म्हटलं 10 दिवसाआधी माझं असं असं चालू आहे. ते बोलले 1 महिना आधी सांगावं लागतं. मग मी म्हटलं, बरं ठीक आहे सर, 1 महिना थांबून घेतो. पण दुसऱ्या दिवशी गेल्यावर मला शॉपमध्ये एंट्री नाही दिली. आणि माझ्याकडे त्याची पण रेकॉर्डिंग आहे. फोन केला मी की मुलांना सांगितलं येऊ नका देऊ. मग मी हा कॉल केला, तर ते बोलले नको येऊ, तू घरी जा, मी तुला कॉल करतो. मग मी 10-15 दिवस रूमलाच होतो. मग खर्च निघत नव्हता, पैसे नाही. मग मी दुसरीकडे जॉबला लागलो. परत त्यांना कॉल केला, ते म्हणे आपण बसून बोलू. मग मी शॉपला गेलो तिथं, तर ते बोलले नाही देत जा, काय करायचं ते करतो. बरं ठीक आहे. त्या सलूनचं नाव काय? सलूनचं नाव आहे विशाल हेअर ब्युटी नेल्स, विशाल सलून. विशाल सलून का? हा, 1 मिनिट त्यांचा नंबर देतो. ते तुम्ही बाहेरचे ठीक आहे पडले दादा. ना, म्हणून येड्यात काढतात ते. 96 96 23 23 51 51 41 41 51. 51. बरं ठीक आहे, बोलतोय मी त्यांच्यासोबत. हा. हा. हॅलो, विशाल जाधव का? हा बोला. नमस्कार, विशाल गुजर बोलतोय, टायगर महाराष्ट्र. बोला ना सर. ते निशांत अहिरेचा काय विषय? निशांत अहिरे. हा, पेमेंट मार्च महिन्याचे राहिले ना, काय विषय देत नाही तुम्ही? मी भेटून बोलू का तुमच्यासोबत? मी काय बोलतोय, हॅलो, हम्म. त्याला जॉब सोडायचा होता बरोबर. सलून मध्ये तुमचं सलून आहे ना, विशाल ऐका ना, सलून तुम्ही म्हणून. कोण बोलता? नाव काय तुमचं? मी विशाल गुजर बोलतोय. कुठून? मी ठाण्यावरनं बोलतोय. काय विषय? बरं, मग मी येतो तिकडे भेटायला, हा मग आपण बोलूया, ठीक आहे? ना, मला सांगा नेमकं काय विषय आहे त्यांचं. मी आता ना माऊतला आलेलो आहे, फ्री झालो की फोन करतो. हॅलो, 2 मिनिटं द्या. हॅलो, हा बोला ना सर. मी काय बोलतोय, 2च मिनिटं पेमेंट दोनच देण्यात. मिनिटं दादा, दादा 2च मिनिटं फक्त. हा. या तुम्ही घेऊन. हा बोला ना दादा. मी काय बोलतोय, पेमेंट न देण्याचं कारण काय नेमकं असं?
आता कारण असं आहे ना, त्याला आता मोठी स्टोरी मी अर्धा तास लागेल त्याला सांगायला. मी इकडे आलेलो आहे, माझ्या भावाच्या सासऱ्याची मौत झालेली आहे. बरं ठीक आहे. तेवढं करून मी पण शॉर्टकट मध्ये मी बोलतोय. त्यांचं काय प्रॉब्लेम पेमेंटचा असं विषय आहे ना ऐकून घ्या. क्लिअर करा. मी तुम्हाला क्लिअर करून देतो, ऐका तर. हां पेमेंटचा विषयच नव्हता. विषय 2-5 हजाराचा आहे. तो काही लय मोठा विषय नाहीये. बर फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तो एक 3-4 महिना आधी एकदा न सांगता सोडून गेला, बरोबर? हां हां आता न सांगता सोडून गेल्यानंतर आपण क्लिअर आहे की आपण न सांगता सोडल्यावर किंवा टायमावर सांगितल्यावर आपण पेमेंट देत नाही. हा कंपनीचा रूलच आहे. कुठलाही तुम्ही कुठेही जॉब करा, काही करा, न सांगता सोडल्यावर पेमेंटचा विषयच नसतो काही. त्याच्यानंतर राहिली गोष्ट, मी त्याला पैसे दिले. त्याचे दाजी पण आले, त्यांच्या घरचे आले, दीदी आली, आमचं सगळं क्लिअर झालं. तो म्हणे मला परत जॉबला यायचं. म्हटलं ठीक आहे, परत ये. परत आल्यानंतर म्हटलं मी तुला काय मागच्या सारखा पेमेंट देणार नाही. आपलं 5,000 रुपये ठरेल, 5 ते 6,000 रुपये पेमेंट राहील आणि 10% इन्सेंटिव्ह राहील. तो म्हणे ठीक आहे चालेल. आता पैशांचं ठरल्यानंतर पण त्यांनी सेम केलं की 28 का 29 तारखेला त्यांनी मला सांगितलं की मला जॉबला नाही यायचं, मला दुसरीकडे जायचं. ठीक आहे, पण आपलं मागच्या वेळेस जसं ठरलं होतं तसं मी काय तुला पैसे देऊ शकत नाही. तू टायमावर. तो नंतर मग म्हणतो की मी तुमच्यासोबत 1 महिना काम करायला तयार आहे. तर ही कोणती पद्धत झाली? मी त्याच्या भरोशावर ना. तर तो काय बोलतो, हॅलो, मला जॉब सोडायचं होतं म्हणून मी 1 महिना अगोदर सांगितलं. तर तुम्ही काय बोलले की 1 महिना काम कर असं बोलतोय तो. आणि तो बोलतोय मी त्यांच्या म्हणण्यानुसार 1 महिना काम केलं आणि दुसऱ्या दिवशी ते बोलले की कामावरती येऊ नको, पेमेंट आहे तो विषय मी काय क्लिअर करतो मी, असे पण बोलता. आणि वरून बोलतोय आपल्याकडे रेकॉर्डिंग recording आहे ना. सुद्धा आहेत माझ्याकडे असं बोलतोय तो. माझ्याकडे आहे ना, आपल्याकडे आहे ना, सगळे रेकॉर्डिंग आहे, सीसीटीव्ही आहे, एव्हरीथिंग सगळं काही आहे. त्याच्या दाजींना घेऊन या, बहिणीला घेऊन या. काय मम्मी पप्पा तर त्याच्याकडे राहत नाही, तो दाजी आणि बहिणीकडेच राहतो. त्यांना घेऊन येऊ, तुम्ही पण या, समक्ष भेटून बोलून घेऊ. आणि राहिली गोष्ट, मी त्याला काय म्हटलो, तुला ना कायद्याने जायचं तू कायद्याने जा, काहीच विषय नाहीये. तुम्ही कायद्याने काम करा ना, मी पण कायद्याने काम करतो, काही विषय नाही. माझं काही चुकीचं असेल तर 100% मी पैसे भरपाई देणार. यामध्ये कसं असते, मी काय बोलतोय दादा, हॅलो, यामध्ये कसे ते गरीब आहेत, मुलगा तो. अहो मी काय गरीब नाही का? मी काय बोलतोय, तो गरीब आहे आणि तो काय बोलतो 16,000 रुपये पेमेंट अडकले आणि तुम्ही बोलताय 6,000 रुपये. मी ते पण क्लिअर करतो. मी काय म्हणतो, ह्या गोष्टी फोनवर बोलण्यापेक्षा आपण समक्ष भेटून बोलूया. दादा मला वेळ नसतोय, तुम्ही एक वेळेस माझ्या नावाने सर्च करून बघा. आता हे असले एक मॅटर नसतात दादा, भरपूर मॅटर असतात. कधी पोलीस स्टेशनचे असतात, कधी कोर्ट कचेरीचे मॅटर असतात. 10-15,000 20,000 असा विषयच नाही. तुम्ही त्याच्यासाठी मला फोनच नाही करायला पाहिजे. मी सगळं माझ्या लेवलवरती सॉर्ट आउट करेल. तुम्हाला एवढा वेळ पण नसतो. तुमच्या मागे एवढे कामं असतात समाजाचे. तुम्ही हे कामं करणार की ते कामं करणार मला सांगा. मग त्यासाठी मी तुम्हाला फोन केला की फोनवरती मी बोलून घेतोय, काय विषय ते क्लिअर करावा असं बोलतोय मी. मी काय म्हणतो, मला पण त्या गोष्टीची जाण आहे. पण जी गोष्ट चुकीची ना ती 100% चुकीची. मला काय कोणाचे 2-5 हजार रुपये बुडवून मोठं व्हायचं नाही. बरं, मग पेमेंट किती आता तुमच्याकडे उरते? 5-6 हजार रुपये. आणि त्यातल्या त्यात मी त्याच्या दाजींना मेडिकल इमर्जन्सीसाठी 20,000 रुपये मदत केली होती. मला त्यांनी ते परत आणून द्यावे. अच्छा, 20,000 रुपये मदत केलेली का? माझ्याकडं फोनपेचे सगळे डिटेल्स आहे. आता तो मला म्हणतो मी लिगल नोटीस टाकेल. मला टाक ना दादा लिगल नोटीस, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी चुकीचा असेल तर 100% चुकीचा आहे. मी नसेल चुकीचा तर मी काहीच नाही करू शकत ना. तुम्हाला मी एक सांगू का, हे पर्सनल मॅटर असतात ना, यामध्ये आपले डिपार्टमेंट सहकार्य करत नसतंय. त्यांच्या मागे पण खूप मोठे मोठे मॅटर असतात. 2 मिनिटं दादा, 2 मिनिटं. हां 500 रुपये. ठीक, एक सेकंड. दादा डिपार्टमेंटचं काय माहिती का, माझा भाऊच आहे ना डीसीपी इकडे ठाणे आपलं भिवंडीला. आता त्यांची बदली झालेली आहे. सीएम सिक्युरिटीला, ते सीएम साहेबांच्या सिक्युरिटीसाठी असतात ते. आता मी तिथेच आलेलो आहे. मग तेच असतोय दादा. तुम्हाला काय, मी ऐका ना, मी तुम्हाला काहीतरी बोलत असेल ना, त्याला एक वेळेस विचारून बघा की हा असा असा विषय आहे, यामध्ये आपले डिपार्टमेंट पुढाकार घेतो काय, फक्त एवढा प्रश्न विचारा, विषय ते तुम्हाला पूर्ण क्लिअर करतो. मी एका वाक्याने पण भाऊला बोललेलो नाही. माझ्यासोबतच आहे, गाडीत बसले, मी जाहिरात घ्यायला आलेलो आहे. मला जर म्हणजे मला तर भिवंडी जवळच आहे ना. योगेश चव्हाण तुम्ही गुगल तरी कराल ना, तर योगेश चव्हाण डीसीपी म्हणून तिथे आहेत. आता त्यांची बदली झाली, आता सीएम सिक्युरिटीला आहे इलेक्शनमुळे. ते साहेबांसोबतच असतात, सीएम साहेबांसोबत. पण मग मला ना हे 2-5 हजारासाठी काही गरजच नाही ना त्यांच्यासोबत म्हणजे एवढं डिस्कस करायची. मला माहिती आहे की मी चुकीचा नाही आहे आणि त्यांनी मला आणून द्यावे. मी त्याला 20,000 साठी कधी बोललो का हे पण त्याला विचारून घ्या. बरं, हा विषय त्यांना बहुतेक नसं माहिती, ज्यांच्या दाजींचे 20,000 घेतलेत ना. नाही, त्याला माहिती ना, माहिती आहे का? फोनवरनं फोन पे केलेले. हो, आता ह्यांना पेमेंट मी कसं द्यायचो, कॅश मध्ये द्यायचो, कधी फोन पे करायचो. एक पेमेंट त्यांनी कसं घेतलेलं आहे माझ्याकडनं की विशाल भाऊ मला पेमेंट नका देऊ, मला फोन घेऊन द्या. मी समोरच्याला 20,000 22,000 काहीतरी 18 का 22,000 असे फोन पे केले. त्यांनी फोन घेतला समोरच्याकडनं. तर याचा अर्थ असा नाही की मी त्या महिन्याचा त्याला पेमेंट नाही दिला. माझ्याकडे सगळे डिटेल्स आहेत ना.
बरं बरं ठीक आहे. मी काय बोलतोय, त्याला ह्या हं. गोष्टी बहुतेक माहिती आहेत की नाही माहिती आहे, त्यांना मी समजवतोय. पण काही म्हणून विषय जर म्हणतो काय असतं ऐका ना, काय असतं म्हणून मी ना तुम्हाला म्हटलं समक्ष मी ह्या गोष्टीसाठी तुम्हाला भेटायला येतो ना, मला प्रॉब्लेम नाही. तुम्ही नका येऊ माझ्यापर्यंत, मी तुमच्यापर्यंत भेटायला येतो. मला आवडेल तुम्हाला भेटायलाही आवडेल. मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो पण त्याचं बिहेवियर काय होतं, त्याचं वागणं कसं होतं आणि तो काय वागलेला आहे. तुम्ही जर त्याचं वागणं ऐकल्यानंतर तुम्ही बोलले ना, विशाल तू असं चुकलेला आहे, मी त्याचं 10 पट पेमेंट देईल त्याला. मी चुकीचा असेल ना तर 5,000 बाकी असेल 50,000 देणार मी. हे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. पण मी चुकीचा नसेल ना तर मग तुम्ही पण माझी बाजू घ्यायला पाहिजे. मग मी तेच बोलतोय ना, मी तुम्हाला काय वाईट बोललो का? नाही नाही मी तुम्हाला तेच म्हणतोय, वाईट नाही बोलत आहे तुम्ही माझा मोठा भाऊ आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की भाऊ असं मॅटर आहे. तुम्ही जर त्याचं वागणं, त्याचं बिहेवियर किंवा त्यांनी जे रूल जे काही झालं असेल ते मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो भेटल्यानंतर. तुम्ही सांगा की विशाल तू चुकीचा आहे किंवा निशांत तू चुकीचा आहे. दोघांपैकी तुम्ही जे ठरवाल ना की विशाल तू चुकीचा आहे, नसेल मला काही नाही, मी जागेवर त्याला पैसे देऊन टाकेन. हे बरोबर. तुम्ही ठरवायचं. बरं ठीक आहे. तुम्ही मी काय काय म्हणला बोलतोय, मी मला ते लीगल नोटीस टाकायची काय असं हे काहीच लीगल प्रकार लीगल नाही. नोटीसचा यामध्ये सवालच येत नाही ना. एक्झॅक्टली म्हणून त्याला आणि त्यांनी मला पाठवली ना लीगल नोटीस. त्यांनी कुठेतरी टाईप केली आणि त्यांनी मला व्हॉट्सअप केलं की विशाल सलोनच्या नावाने माझा असं पेमेंट अडकवलं आहे. मी त्याला रिप्लाय पण नाही दिला. मला तुला लीगल नोटीस पाठवायची ना, तुझा कोर्टात केस स्टँड कर. मला जेव्हा खरंच कोर्टातनं नोटीस येईल ना तेव्हा मी त्याला उत्तर द्यायला बांधील ना. तू जर सायबरवर जाऊन मला ती नोटीस पाठवतोय कोणाच्या तरी सांगण्यावर ना, चुकीचं आहे ना या ते गोष्टी. लीगल नोटीस कसे असते माहिती आहे का, आजकाल सर्व गोष्टी आहेत ना ते फेक मध्ये चाललेल्या आहेत. फेक मध्ये दादा कसं असतं, मी तुम्हाला तेच म्हणतोय की माझी चुकी असेल ना किंवा मी तुम्हाला वाटत असेल ना की माझी चुकी आहे किंवा मी मुद्दाम पेमेंट अडकवला आहे तर मी 100% पेमेंट देणार त्याला. फक्त तुम्ही ऐकून घ्या. भेटल्यानंतर त्याला बोलवा समक्ष, कारण त्यांनी काय सांगितलं मला माहित नाही ना तुम्हाला. बरोबर की नाही? बरोबर. ठीक आहे. तुम्हाला काय हरकत नाही. मी तुम्हाला वाटल्यास त्याची रेकॉर्डिंग म्हणून पाठवतोय. मग ऐका आणि नाही त्याला पण ऐक मी चांगल्या पद्धतीत समजवतोय. काय विषय आहे प्लीज ना, पण समजावा. मी काय बोलतोय, तुम्ही जर तिकडे नाशिकला गेलात. हॅलो. नाशिकलाच आहे ना मी. आता तर तुम्ही बोलले भिवंडीमध्ये. नाही 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 माझा भाऊ तिकडे होते असं. असं 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 का? डीसीपी ऍज अ डीसीपी साहेब तिकडे होते. मी नाशिकलाच राहतो. अच्छा अच्छा ठीक आहे. काय हरकत नाही. ते त्यांना मी समजवतोय काय विषय ते. मी त्याला हे पण बोललो की तुला लिगल लायसन तू जा ना. मला मी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. मी चुकीचं नाही तर तुला केस स्टँड करायची तू कर. तुला काय करायचं ते कर. मी माझ्या पद्धतीने आन्सर देतो. तू तुझ्या पद्धतीने आन्सर दे. मी आन्सरेबल आहे. 100% आन्सरेबल आहे त्या गोष्टीला. फक्त माझे ते 20,000 रुपये जे काही ते दाजींना मी मेडिकल इमर्जन्सीसाठी मदत केलेली होती ते मला आणून द्यावे. मला आणि सांगा, आता मला तुम्ही एक मिनिट मला सांगा, 5 आणि 10 हजारासाठी जर कोर्ट कचेरीच्या मार्गाने जर गेलं तर वकील किती मध्ये येतोय? मला सांगा, वकिलाची दादा फीस ऐका ना, किती असते? ते दोन वरून जाण्या येण्याचा 5,000 खर्च किती होईल? मला तुम्ही सांगा ना. 5 ना 10 हजारासाठी कोणी जातंय का? हो. ऐका तर 5,000 रुपयाचा विषयच नाही. विषय हा आहे हक्काच्या पैशांचा. जर त्याच्या हक्काचे पैसे असते ना मी 100% दिले असते. ते हक्काचे पैसे नाही तर मी नाही देऊ शकत ते. बरोबर की नाही? मग हक्काचे पैसे आहेत. मग म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. तो बोलतोय की माझे नाहीये. 16,000 रुपये नाहीये, अडकलेत. नाहीये. म्हणून मी तुम्हाला दादा बोलतोय, तर नाहीये. तुम्ही बोलतोय की त्याचे पैसेच नाही. असं बोलताय ना तुम्ही? हक्काचे पैसे नाहीये 100% नाहीये. मी तुम्हाला आज पण सांगतो. गुन्हा आहे. त्यांनी केलेला हा गुन्हा आहे. कारण डिपेंडन्सीवाला बिझनेस आहे. त्यांनी जर इमर्जन्सीमध्ये काम सोडलेलं असेल ना, मी जर लीगल नोटीस त्याला पाठवली ना, त्याला कायद्याने मला नुकसान भरपाई करून द्यावं लागणार आहे. हे पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो. पण तो पोरगा लहान आहे. त्याला म्हणजे कळत नाही तो काय वागतोय काय वागत नाहीये. म्हणून मी ह्या गोष्टींमध्ये पडत नाहीये. त्याला जर खूपच हौस असेल ना तर मी लीगल नोटीस पाठवून देतो. मी करतो आणि कायद्याने काय कुठल्या करायचं गोष्टी ते. जर करायला गेल्या ना, मी काय बोलतोय, कुठल्या गोष्टी करायला गेल्या ना तर त्याचा ठोस पुरावा आपल्याकडं हवा आहे. ते असं आहे ना तोंडाने बोलून माझ्याकडे चालत सगळे नाही ना. ठोस तुम्ही हे करू शकताय ना, ते हे करू शकताय. कारण काही पर्सनली मॅटर आहे. बरोबर. दादा माझ्याकडे सगळे ठोस पुरावे आहे. माझ्याकडे सगळं काही आहे. पण मी का नाही करत आहे की तो पोरगा लहान आहे. कोर्टात जर त्याला पण केस स्टँड करायची असेल ना तर 2-5 हजार रुपये लागणारच ना. ते बरं तिथं ठीक खर्च आहे. मी काय करण्यापेक्षा बोलतोय, मी तिकडं पण जरा बाहेर खर्चमध्ये करू आहे. शकतो. त्यांना मी सांगतोय चांगल्या पद्धतीत. पण तुम्ही पण असे जर कोणाचे पेमेंट वगैरे असले तर देत जा. नाहीतर मग तुम्हाला सांगू का, आपल्या कुठल्या पण देशामध्ये तुम्ही असो, आपल्या टाय हां. ग्रुपच्या माध्यमातून मदत मागणार खूप जण असतात. हो 100% मी आपल्या ओळखतो ग्रुपच्या ना. माध्यमातूनच सर्वांना मदत भेटत असते, हे लक्षात ठेवा. कुठलं पण मॅटर असो, कोर्ट कचेरी असो, कुठले मॅटर बरोबर. असो. तुमचे नाशिक रोडचे कोण अध्यक्ष आहे? नाशिक रोडला कोण राहतं ना तुमचे? आहेत प्रशांत भाऊ भरपूर आहेत नाशिकमध्ये.
हा, तर मी ओळखतो त्यांना, ते येतात माझ्याकडे सगळे. फक्त मला आहे ना ह्या गोष्टी नाही करायच्या आहे, कारण ह्या गोष्टींमध्ये काही तथ्यच नाही. हा, तो तुमच्याकडे मदतीला आला ना 100% त्याचा काही विषय नाही, तो आला असेल. फक्त तुम्ही एवढी गोष्ट आहे ना अॅनालाइज करा किंवा जाणून घ्या चुकी कोणाची. चुकी माझी असेल ना, मला फक्त सांगायचं विशाल तू इथे चुकीचं आहे, तुला नुकसान भरपाई द्यावाच लागेल, मी 100% देणार. फक्त बरं तुम्ही ठीक मला आहे, मी माझे काय point बोलतोय, out काढायचे. तुम्ही मला ते स्क्रीनशॉट टाका तुम्ही पाठवलेले पैसे, आणि त्याच्याकडे जे पुरा ते माझ्याकडे पाठवायला लावा तुम्ही. ओके. हा, दाजींना जे पाठवलेले ना त्याला पाठवतो, तुम्हाला पाठवतो. व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा? हां हां, व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला पाठवून द्या. डन पाठवतो ना. तुमचा नंबर सेव्ह करून घेतो. काय नाव बोलले ते तुमचं? विशाल गुजर. ओके विशाल दादा, माझं म्हणणं विशालच आहे. हं, हं. ओके.